नमस्कार मंडळी. फोटो बघून तुम्हाला वाटलं असेल ना आज रेसिपी कसली आहे खिचडीची. त्यासाठी मी घेतले आहेत 2 कांदे, 1 टोमॅटो, 1 वाटी मटार, थोडीशी कोथिंबीर आणि 2 छोटे गाजर, कढीपत्ता आणि थोडीशी आलं लसणाची पेस्ट. आज आपण खिचडी बनवणार आहोत, जी आमच्या खानदेशातली एकदम स्पेशल डिश मानतात. आणि मसाल्यांमध्ये मी काय घेतलं आहे बघा. 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे हळद, 1 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि आगरी कोळी मसाला आणि थोडंसं जिरे राई, जे की खिचडीसाठी मस्त आहे. जिरे राई टाकून फोडणी दिली ना एकदम मस्त लागतं काय पण. आणि साईडला मी थोडंसं डाळ आणि तांदूळ त्याच्यात 3 वाटी आणि मुठभर थोडीशी डाळ आहे ते धुतलं आहे आणि धुतल्यानंतर ते थोडंसं पाण्यामध्ये भिजत ठेवलं आहे. एक 10 मिनटं थोडंसं भिजत टाकलं की मग खिचडी जरा मस्त मऊ होते आणि असं मोकळं भात होतो मस्त. थोडंसं पाणी लागेल आपल्याला आणि थोडंसं तेल लागेल. चला मग सुरुवात करूया. मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये तेल टाकलं आहे. तेलामध्ये मग जिरे राईची फोडणी दिली, कढीपत्ता टाकला. लाईट गेल्यामुळे मी ते तुम्हाला दाखवू शकली नाही, पण तुम्हाला मी सांगते. नंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया आणि कांदा चांगला परतवायचा. मस्त लालसर असं भाजून घ्यायचा कांद्याला. ही आमच्या खानदेशातली स्पेशल डिश आहे, खानदेशी मसाला खिचडी म्हणून. आमच्याकडे हमखास बनवली जाते आणि आवडीने खाल्ली पण जाते. कोण बनवतं खिचडी मला सांगा. आणि कोणाकोणाला ही रेसिपी आवडली असेल तेही मला सांगा. ही माझी आज पहिलीच पोस्ट आहे. आणि कांदा हलकासा भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण आता आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर तिलाही चांगली परतवायची, म्हणजे तिचा उग्र वास जातो. खिचडी सगळ्यांचीच फेवरेट असते, लहान मुलांची सुद्धा आणि मोठ्यांची सुद्धा. मोठे कधी कंटाळा करतात, पण लहान मुलं आवडीने खातात. खिचडीबरोबर कधी कढी आणि भजेही चांगले लागतात, पण आज मला फक्त खिचडीच पाहिजे, कारण की घरात कोणी खाणार नाही त्याच्यामुळे. आणि कसं संध्याकाळची बनवली जाते त्याच्यामुळे एवढं सगळं खाल्लंही जाणार नाही, त्याच्यामुळे फक्त आज खिचडीच बनवते. कुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि ही आज माझी पहिलीच पोस्ट आहे आणि चॅनलही मी नवीनच सुरुवात केलं आहे माझ्या चॅनलला. त्याच्यामुळे लाईक पण करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट पण करा चांगल्या. आणि काय माझ्याकडून चुकी होत असेल ना ते पण मला कमेंट करून सांगा. कारण की कसं आहे, आपण यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट करतो किंवा काय, म्हणजे आपल्याला सगळंच आलं असं होत नाही ना. त्याच्यामुळे माझ्याकडून काही चुकत असेल तर मला ते सुद्धा सांगा. आणि आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. मसाले घातल्यानंतर पण मसाल्यांना चांगलं परतवून घ्यायचं, म्हणजे मसाल्यांचा कच्चटपणा जरा निघून जातो. तेलावरती व्यवस्थित भाजून घ्यायचं. मी विचार करत होती की मलाही असे व्हिडिओ बनवायचे आहेत, मलाही पोस्ट करायचे आहेत, कारण की मी कायम यूट्यूबवरती व्हिडिओज रेसिपीज असे बघत असते. मला खूप आवडतं, मलाही असं वाटतं, पण कॉन्फिडन्स येत नव्हता. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गाजर, टोमॅटो आणि मटर, जे की आपण ते आधीच कापून ठेवलेले होते, तयारी करूनच ठेवलेली होती. तर मी तेच सांगत होते की माझी इच्छा होती अशी यूट्यूबवरती चॅनल खोलायचं माझं पण, आणि मी पण रेसिपीज टाकायच्या असं. आणि आज मी ते करते टाकते माझी पहिलीच रेसिपी. तर पहिली रेसिपी असल्यामुळे मला मग थोडंसं मनामध्ये पण जरा माहिती आहे आता तुम्ही समजू शकतात काय म्हणजे हे होतं आहे काय. तर सांगा, तुम्ही नक्की सांगा, म्हणजे तुम्हाला जर आवडली असेल ना तर नक्की सांगा रेसिपी. आता आपण हे जे टोमॅटो, गाजर आणि मटार टाकलेले ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचे. व्यवस्थित भाजले ना तेलावरती की मग खिचडीमध्ये पण मग ते मस्त लागतात खाताना. एकदमच असं मग नाहीतर आहे ना कसं अशी थोडीशी गोडसर अशी खिचडी लागते मग सगळं. त्याच्यामुळे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि मी गाजर जो वापरलेला आहे ना
तो आपला जो भाजीचा गाजर असतो ना तो वापरलेला आहे. जो आपण हलवा बनवतो गाजरचा ते गाजर मी वापरलेले नाहीत, कारण की ते थोडे गोडसर असतात ना. आणि हा जो भाजीचा गाजर आहे ना तो जरा गोड कमी असतो, तो फक्त भाजीसाठीच वापरतात, मिक्स भाजी वगैरे. बघा आता किती मस्त दिसतं, एकदम तेल सुटलेलं आहे. सगळं भाज्या व्यवस्थित, कांदा वगैरे सगळं व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया डाळ आणि तांदूळ जे आपण भिजत ठेवले होते. सगळे डाळ तांदूळ व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि नंतर परत याला हलवून घ्यायचं. तुमच्याकडे अशीच रेसिपी बनते का खिचडीची? मला नक्की कमेंट करून सांगा. मी विचार करत होते का म्हणजे काय बनवू, कुठला व्हिडिओ पहिले टाकू. मी चॅनल नवीन सुरू केलं आहे तर मग मनात आलं चला आपली खानदेश स्पेशल खिचडीच टाकूया. त्याला चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित डाळ आणि तांदूळला पण लागतील. आणि थोडंसं तेलामध्ये पण तो तांदूळ आणि डाळ थोडंसं परतवलं ना की अजून खिचडीची चव मस्त होते, म्हणजे एकदम चविष्ट खिचडी होते. खिचडी कसं आहे, म्हणजे कधी कंटाळा आला किंवा कधी आपण थकलेलो असलो तर संध्याकाळच्या वेळी खिचडी बनवायला काही हरकत नाही आहे. पोट पण भरतं आणि मनाला समाधान पण वाटतं. थोडंसं बाउलमध्ये जरा तांदूळ आणि डाळ शिल्लक होता, तो मी थोडंसं ते पाणी काढून टाकलं त्यातलं आणि ते पण मी कुकरमध्ये टाकून घेते. व्यवस्थित हलवून घेते. व्यवस्थित हे कसं सगळं मसाल्यामध्ये पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घेतलं ना की खिचडी एक नंबर होते, एक नंबर. आता आपण याच्यामध्ये जी कोथिंबीर चिरून ठेवली होती ती टाकूया आणि अजून व्यवस्थित हलवून घेऊ याला. हलवून झाली ना की मग त्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया. पाणी आपल्या अंदाजानुसार टाकायचं. मी फक्त थोडंसं 1 ते 1.5 इंच थोडं, म्हणजे डाळ तांदळाच्या वरती थोडं 1-1.5 इंच पाणी येईल एवढं पाणी मी टाकलेलं आहे. आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. मी सांगायचं विसरले की मी जेव्हा कांदा टाकला होता ना तेव्हा मी त्याच्यामध्ये थोडं 1 चमचा मीठ टाकलं होतं. आणि आता आपण परत एकदा थोडंसं टेस्ट करून बघू मीठ टाकायला लागेल की नाही. तर मला वाटतं आहे थोडंसं मीठ टाकायला पाहिजे म्हणून, कारण की थोडं कमी झालं आहे मीठ. तर मी थोडंसं मीठ टाकून घेते. अजून 1 चमचा मीठ घेतलं आहे. हे सेंदेव मीठ आहे म्हणून हे थोडंसं जास्त टाकायला लागतं, कारण की हे कमी खारट असतं ना त्यामुळे. आता आपण झालं आहे ते, आता मिक्स व्यवस्थित झालं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया. आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करायच्या आहेत, म्हणजे 3री शिट्टी व्हायला आली की गॅस बंद करायचा आणि मग तयार आहे आपली खिचडी.